आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, बंधूंनो, 5 वर्षापूर्वी आपण मला खासदार म्हणून या भागाचं नेतृत्व करायची संधी लोकसभेत दिली. मागच्या 5 वर्षात आणि आधीच्या खासदारात काय फरक वाटतोय ना? तिकडच्या कोपऱ्या वस्तू सावलीतल्या हाय का नाही? हाय म्हणते ती. नाहीतर आधी खासदारकीची निवडणूक झाली 6 महिने होत नाही तर वरच तर खासदार दाखवा 500 मिळवा. आपल्याला 5 वर्ष होत आले, एकदा तरी बातमी आली का? आलीच नाही का? ही रोजच आहे. माझा नंबर तहसीलच्या बाहेर आहे, माझा नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे, माझा नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे, माझा नंबर बँकेच्या शाखेच्या बाहेर आहे, माझा नंबर एमएससीबी ऑफिसच्या बाहेर आहे. म्हणजे जिथं जिथं तुमचं काम पडणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी ओमराजेचा नंबर लिहून पाट्या लावलेल्या आहेत आणि ती नंबर लागणार आहे. बरेच असे नंबर लिहिलेले लागत नसते, तर तुम्हाला अनुभव आहे, पण हे नंबर लागणार आहे. आणि ह्याच्याच माध्यमातून मी जी 5 वर्ष तुमच्या सगळ्याच्या संपर्कात राहून काम केलं, आता ह्याचा हिशेब थोडक्यात तुम्हाला सांगतो. हे आता पुढे बघा माणसं किती आहेत, 8-9 आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाची 8-9 आहेत, विधानसभा मतदारसंघातली 5 त्यांची, त्याच्यातला 1 मंत्री, पुन्हा बाकीची विधान परिषदेची विक्रम काळे, धस, सतीश चव्हाण, अजून 5 आणि 3 8 ही तर झाली. हे 8 आमदार आहेत आणि त्याच्याहून अजून पुन्हा 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि पुन्हा 1 मुख्यमंत्री आहे. पुन्हा आपल्यातली सेनेतली 40 बोके फोडून घेतली ती त्यांच्याकडे, पुन्हा राष्ट्रवादीतली 35 बोके फोडून त्यांच्याकडे घेतली ती, पुन्हा इंजिन घेतलंय वडाया, हो, पुन्हा काँग्रेसचं बसवराज पाटील फोडून घेतलेत, हो, पुन्हा सुनील मालक फोडून घेतलेत. आता मला सांगा, इतकं फोडाफोडी करून, इतकी जुळवाजुळी करून सुद्धा ह्यांना अजून विश्वास नाही आलाय. आता काल साक्षात पंतप्रधानाला बोलवलंय माझ्या विरोधात की तुम्ही सभा घ्या म्हणले, काय लागला तर लागला दिवा म्हणले आमचा. हे काय दर्शवते हो? एकीकडे तर म्हणते हे निष्क्रिय आहे, हे काहीच काम केलेलं नाही, ह्याचं काय खरं नाही. अरे माझं काय खरं नाही तर तुम्ही एवढी ताण का घ्यायला लागला म्हणावं? किती ताण घ्यायला लागली ती? आणि एवढं ताण घेऊन बी त्यांचं द्रोण काय पत्रवाळीवर टेकना गेलंय, ते आजातच लागलं हिंडायला. मला वाटतं हीच माझ्या कामाची पावती आहे. मला सारखं म्हणते ती का नाही, काय होतंय काय होतंय काय होतंय. आता माझ्या फोन उचलण्याचं बी दुःख नाही आणला. आता तुमचा फोन उचलून तुमचा जायला डीपी दिला तरी बी दुःख नाही. तुमचा फोन उचलून तुमचं बँकेचं कर्ज प्रकरण होत नसेल तर मॅनेजरला बोलून द्यायला लावलं तरी बी दुःख नाही. तुमचा फोन उचलून तुमच्या पोराचं शैक्षणिक कर्ज त्या ठिकाणी द्यायला लावलं तरी बी दुःख नाही. त्या मामाचं बहुतेक झालेलं आहे बघा, त्या लय हाणायला लागले त्या त्यांचं झालंय. आता ह्या माणसाला किती बी प्रचार केला तर ही माणूस ग बसल का? आणि हीच दुखणं झालंय. आणि गमत अशी आहे, कुणाच्या मुलगी दवाखान्यात ऍडमिट असती, त्या बिचारीला कवा लागतात 2 बाटल्या लागतात, ती दिलं. कधी कुणाला वारसाचा फेर असते, वारसाचा फेर सुद्धा तलाठी मंडळ अधिकारी ओढून देत नसते, ती दिलं. आता ऐका, भानगड अशी झाली की ही सगळी कामं केल्यामुळं, कामं किती, माझा फोन जर घेतला तर एका फोनवर 800 ते 900 फोन आहेत. किती? 800 ते 900 असे 4 फोन आहेत. मग 4 फोनचे 800 ते 900च्या हिशोबाने किती झाले? 9 चौक 3600. त्या 3600 मधले वरचे 2600 मी सोडून टाकले. हो, वरचं 2600 सोडून टाकले, फक्त 1000च धरले. डबल म्हणा, ही म्हणा, ती म्हणा, खरं सोडायची गरज नाही, पण कमीत कमी धरू आपण, एकदम कमीत कमी. 1000 लोकांचा माझा संपर्क आहे आणि माझं चॅलेंज आहे. माझे 4 नंबर देतो. मागच्या 5 वर्षाचा सीडीआर कार्ड, त्याच्यात जर कधी 800-700 फोनला एक बी फोन कमी असला तर मी नाव पुन्हा सांगेन बदलू.
आणि मग ही 3600 फोन मधले 2600 काढून टाकले तरी 1000 राहते. रोज 1000 लोकांचा संपर्क म्हणल्यावर 10 दिवसाचा किती झाला? 10,000. महिन्याचा 30,000. बोलू का डॉक्टर पाटलाला? अरे म्हातारी बरी तुमच्यापेक्षा पेटे हातावर हिशेब करते. हिशेबच बोंबलायला कळ नाही गेलाय. 30,000 महिन्याला 30,000 म्हणल्यावर वर्षाला 12×36 3,60,000. 36,000 नाही. तुमचं ठिकाणी झोकायला तुमचं मास्तर बेन्नाचा कथा होता काही. 3,60,000 12 महिन्याला म्हणजे एका वर्षाला गुणुले 5 वर्षाचे 5×15 ही 15 लाख आणि 6×5 ती 3 लाख. 15 आणि 3 18 लाख लोकांचा या ओमराजेचा संपर्क आहे. आता माझ्या लोकसभेचं मतानच आहे 18 लाख. किती लोकांना मॅनेज करणार आहोत, किती लोकांना पैसे देणार आहोत. आणि माझा प्रचार करणारी अशी माणसं आहे ती गावगाव. जिथं काम झालं तिथं बसतं उड्या हाणतात टनाटन गप्पच बसत नाही. आणि हे जो दुखणं त्यांना आलंय त्यांना काय सुधार बसना गेलंय. आणि मला तुम्हाला विचारायचंय, माझ्या फोनला ही नव्हती ती मगाशी जेवढी तुमची कामं सांगितली ते सगळ्या कामाला म्हणते ती चिल्लर काम आहे, चिल्लर काम आहे, चिल्लर काम आहे. आता ही चिल्लर आहे का हो? आता आपल्या कामाला मला जी लोक म्हणतात की ही चिल्लर आहे, चिल्लर आहे, चिल्लर आहे, त्यांना एकच सांगायचंय की आपल्या सगळ्या चिल्लर मंडळीचा आता मत लागायचे ना. मत लागायचं म्हणल्यावर शेतकऱ्याचं पाहिजे. मत पाहिजे म्हणल्यावर ज्या पोराचं एज्युकेशन लोन करून दिले त्याचं बी पाहिजे, ज्याचा वारसाचा फेल ओढून दिलाय. म्हणजे मत घेताना पाय धुवून पाणी पेतेल आणि काम करताना दुखतंय का? ओमराजेनं केलंय. आणि म्हणून आपल्याला चिल्लर म्हणणाऱ्या माणसाला येणाऱ्या 7 तारखेला असा बंदा हबाडा दाखवायचा आहे की त्यानं पुन्हा नाव येऊन या कामाचं दाखवू आपण काय ताकद असते ती सामान्य माणसाची. आणि ही झालं थोडं तुम्हीच भाषण करताल पुन्हा. ही एक भाग झाला. पुढं आता दुसरी भानगड. आता आपण आपलं काम करायला आणि तुमच्यातलं पालक पनीर काय संबंध आहे का? काय संबंध आहे का? आहे का काय संबंध? माणसानं तोंड दिलंय चांगलं बोलावं. बरं माझ्या वडिलाच्या बाबतीत जी काय झालं ती सगळ्यालाच माहिती आहे. मी कधी कुठं भाषणात आता ह्या निवडणुकीत बोललो का? कुठं एक शब्द तरी बोललो का? बरं माझं काम मला एवढं मोठं आहे की मला काय गरज आहे. आणि तू नाही म्हणलास हाय म्हणलास तरी माझ्या वडिलाची पुण्य माझ्या मागे राहणारच आहे. तू काय म्हणायची गरज नाही. पण ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्याच्या वडिलाचा अपमान करता, एखाद्याच्या बाप आणि लेकाच्या नात्याचा अपमान करता, मला त्यांना एवढंच विचारायचंय की तुम्ही सुद्धा कुणाच्या तरी पोटी जन्म घेतलाय ना. तुम्ही आईबापाच्या पोटी जन्म घेतलाय, आम्ही आईबापाच्या पोटी जन्म घेतलाय. आम्ही तुमच्या आईबापाबरोबर बोलणं तुम्ही मला वाटतं ते आमचा कमीपणा आहे. आमचं संस्कार दाखवते. आमचा मला वाटतं उथळपणा त्या ठिकाणी उघडा पडतंय. आम्ही बोलणार नाही. फक्त त्यांना एवढंच म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का बायलर कोंबडीचं अंड माहिती आहे का नाही तुम्हाला? त्याला बाप असतंय का? बॉयलर कोंबडीच्या अंड्याला कुठं असतंय? तुमचा जरशा गाईचं वासरू आता ज्याची मानसिकता बॉयलर कोंबडीच्या अंड्यासारखी आहे, जरशा गाईच्या वासरासारखी आहे, त्या बिचाऱ्याला बापाची किंमत मी कशाला सांगून कशाला नाव घेऊ? मला माहिती आहे. मला वाटतं एवढं बाद झालं. आणि त्या तेरणा कारखान्याबद्दल सारखं उठलं की भंगार आहे भंगार आहे. मग तुझी कशाला कुतर होती ती घ्यायला? ती जर भंगार होत
तुम्ही पैसे घालून माघार घेता का? कोण घेतय हो? घेतय का कोण? त्यांना मला थोडं सांगायचंय. तेरणा कारखाना 2007 ला माझ्या ताब्यात आला. 427 कोटीचं कर्ज असणारा कारखाना माझ्या ताब्यात आला. ओमराजेनं चलिवला आणि 427 कोटी पैकी 227 कोटी रुपयाच्या कर्जाची परतफेड केली. लेजरला आहे बघा, लेजरला आहे बघा. आणि तिथं तो सगळं बाजार होतं. तर मुख्य त्यांनी सांगितलं भाषणात, एकनाथभाई शिंदेनी बोलवलं, अमित देशमुखांना सांगितलं हा कारखाना कोणाला द्यायचा? हा द्यावा. मग इतकं मुख्यमंत्री पुस्तक कशासाठी गेलता? भांगारसाठी गेलता का? अरे ती सोनं आहे तुम्हाला माहित होतं, सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला माहित होतं. जर काहीच नव्हतं तर मग चालू कुठून काढलं? मी क्रशिंग कुठून केलं? 3 लाख आभाळातून पडलं काय? आभाळातून पडलं. आणि एवढी डिस्टिलरी का तयार करायला होती? तर अजून काहीतरी आहे म्हणूनच करायला ना. बरं, अशी तर माणसं नाहीत की नुकसान करून व्यवसाय करतील. हमेशा कशाचा विषय असतो? कशाला नावं ठेवता? पुढची गोष्ट थांबा, ते आता 4 तारखेचं मतमोजणी झाल्यावर पुन्हा कसं झोपायचं ते कळतंय. तुम्ही ना काळजी करू, ती बराबर लोक झोपवतील. पुढचं ही एक भाग झाला. दुसरा त्याने आरोप केला की उस्मानाबाद डीसीसी बँकेचा. साहेब कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब जेव्हा हयात होते त्याच वेळेस त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. आता उघड गणित आहे मामा. उस्मानाबाद डीसीसीनं पैसे नागपूर डीसीसी बँकेत ठेवले. ऐका, नीट ऐका प्रकरण काय ते. तुम्ही जर माझ्याकडे ठेवले बँकेत, तर ती पैसे कुठं गुंतवायचे हे तुमचा अधिकार आहे का माझा? तुम्ही बँकेत पैसे ठेवले, बँकेनं पैसे आमच्या बँकेकडे आल्यावर कुठं ठेवायचे हे अधिकार कोणाचा आहे? तुमचं ना आमचं नातं काय फक्त व्याजाचं? बरोबर आहे. तसं उस्मानाबाद डीसीसी बँकेनं नागपूर डीसीसी बँकेत काय ठेवली? ठेवली. मग त्या ठेवीचं पाण्यात टाकून द्यायची, गावातून टाकायची का कुठं सेव्हिंग करायची? जिथं कुठं गुंतवायचा अधिकार कोणाचा? बँकेचा, ठेवीदाराचा नसतो. आता तुम्ही बँकेत पैसे ठेवल्यावर बँक कुठं गुंतवायचे तुम्ही ठरवितो का? कोण ठरवितंय? आणि ह्याच्याच आधारे राजेसाहेबांनी प्रकरण दाखल केलं की बाबा आम्ही बँकेत पैसे ठेवले, बँकेनं कुठं गुंतवायचे? कोणी नागपूरनं, ती आमचा संबंध, त्याच्यामुळे आमचे पैसे ठेवलेले आम्हाला द्या. अशी याचिका दाखल झाल्याच्या नंतर औरंगाबाद हायकोर्टानं त्याच्यात निकाल दिला की उस्मानाबाद बँकेचा 1 रुपयाही ह्याच्यात बुडालेला नाही. ते पैसे उस्मानाबाद बँकेचे बुडाले नसून ते पैसे नागपूर बँकेचे बुडाले. ह्याच्यात उस्मानाबाद डीसीसी बँकेचा 1 रुपयाही बुडवलेला नाही. आता ही प्रकरण झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना का नाव ठेवायला तुम्ही? का बोलायला? तर माझे वडील हयात असते, जर खरंच माझे वडील वाईट असते, वाईट वागले असते, तर पद्मसिंह पाटलाला सुपारी देऊन त्यांचा खून का करावा लागला असता? वाईट जर असते तर का करावा लागला असता? अरे त्या पद्मसिंह पाटलाच्या 2004च्या निवडणुकीत तुम्हाला मी सांगतो, पहिली निवडणूक होती आपली मशनीवरची, आणि त्या निवडणुकीमध्ये पवनराजे साहेब अपक्ष निवडणूक लढत होते, अपक्ष. आणि ह्या हिजड्याच्या निचाड अवलादीनी, नालायक लोकांनी, नाही, या नीच लोकांनी ज्या दिवशी मतदान आहे, मतदाना दिवशी काय बातमी छापून आणली दैनिक जागृत जनप्रवासला? पवनराजे निंबाळकराचा पद्मसिंह पाटलाला, म्हणजे मताची भीक कुणाच्या नावावर मागितली? कुणाच्या? आणि राजेसाहेबाच्या नावावर मागितलेल्या मताच्या भीकेवर राजेसाहेब अपक्ष असताना पद्मसिंह पाटील फक्त 484 मतानं काय झालं? त्या दिवशी त्याच्या लक्षात आलं की आता आपलं राजकारण चालू शकत, आणि म्हणून हे कृत्य झालंय. आणि मी सुद्धा का आलो राजकारणात? पद्मसिंह पाटलाला वाटायचं की आता पवनराजे संपवलं की आपल्याला विरोधक
राजेसाहेबाचा खून करण्यामागं, हत्या करण्यामागं एवढाच उद्देश होता की राजकारणातला विरोधक. आता मी पवनराजेचं पोरग म्हणून माझं काय कर्तव्य होतं की ज्या कारणामुळं आपल्या वडिलाचा खून झाला ते कारण विरोधी लोकांचं साध्य होऊ द्यायचं नाही. बरोबर आहे. म्हणून ओमराजे राजकारणात आला. का आला? शपथ घेतली की एक पवनराजे जरी डॉक्टर पाटील तू संपविला असशील तर त्याच ताकदीचा दुसरा पवनराजे तुझ्या पुरोभा करेल. आणि केला ओमराजेनं, ताकदीनं केला, घाबरला नाही. ओमराजे काहीच नव्हता. ओमराजेची ग्रामपंचायत सुद्धा नव्हती, सदस्य सुद्धा नव्हता. तिथून इथपर्यंत आलोय. बांधवानो, प्रामाणिकपणा, संघर्ष होता म्हणूनच इथवर या ठिकाणी मी येऊ शकतो. त्यांना येऊ द्या त्यांना. तुम्ही थोडासा अंतर, तुम्हाला सगळ्याला विनंती आहे सावलीला बसावं, उन्हात का तळायला तुम्ही सगळे. काढली किती काळजी आहे. बांधवानो, हा विषय मी आजपर्यंत आज ही विषय मला वाटतं तुम्हाला बी त्याच्यातली सत्यता कळाली असेल. विनाकारण फक्त राजेसाहेबांवर बोलू नका एवढीच अपेक्षा आहे. आणि माणसाच्या पोटात आग असल्यावर माणूस काय करू शकतोय की ओमराजेचा 2016 ते 2024 प्रवास बघितल्याच्या नंतर फार काय कुणाला सांगायची आवश्यकता नाही. आज विठ्ठल गुरुदेवाचं शरद पवारांची खून आहे, उद्धव ठाकरेची मशाल आहे. बांधवानो, हा एक विषय झाला. आता ही मंडळी कामाच्या बाबतीत मला बोलते. तुमच्या तिथं प्रधानमंत्री सडक योजनेमधनं शिरसाव ते भांडगाव 7 कोटीचं काम झालंय ना, चालू आहे का? आता मला विचारलं जात आहे की तुम्ही फोन उचलता, मान्य आहे, पण तुमची ठळक कामं सांगा. काम बी सांगितलं पाहिजे. आपलं काय म्हणणं नाही नुसतंच फोन उचललं म्हणजे काम होते नाही. तुमच्या सुद्धा कामाचं मला देणं लागते, माझी जबाबदारी. आज तुम्हाला मला पहिल्यांदा सांगायचंय की ओमराजे खासदार 5 वर्ष होता, त्याच्यातला 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षातला खासदार होता राज्यात, कारण उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते. त्या 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोना होता. 1 वर्ष आपल्याला काम करायची संधी मिळाली. त्या 1 वर्षामध्ये धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण या ठिकाणी मंजूर करून घेतलं, चालू केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली पोरं त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडतील. आता ह्याच्या उलट जे पद्मसिंह पाटलाचं घर पुढे उभं आहे, ह्याच पद्मसिंह पाटलानं 1991 ला मंत्री असताना कॉलेज तेव्हा बी आलतं. कुठं गेलो तुम्हाला माहिती आहे का? नेरूळला.
का केलं? आता हितून निवडून येतात, आमदार हित आहेत, मंत्री हित आहेत, गरज कुणाला होती? आता धाराशिवला जर 91 झाला असतं तर त्याचा फायदा तुम्हाला झाला असता का मुंबईच्या लोकांना, धाराशिवच्या लोकांना? तरी सुद्धा कुठं केलं? मुंबईला, नेरुळला. आणि मला विचारतात की हित मंजूर असलेला पुरावा दाखवा. आता मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला घरकुल बांधायचंय म्हणून जर तुम्ही धाराशिवचा अर्ज दिला तर शासन धाराशिवला मंजूर करते का नेरुळला? मग तुम्ही अर्ज कुठला दिलता? मग तुम्ही अर्ज जर झक मारली मुंबईचा दिला नेरुळचा, तर शासनाला काय पिसाळा कुत्र जाऊ नये का तुम्हाला धाराशिवला द्यायला? माझं म्हणणं कळालं का? तुम्ही मागणीच कुठली केली? नेरुळची. आणि मला विचारतो पुरावा आहे का? अरे तू मागणी जर सुईरीक जर तुम्ही धाराशिव बरोबर करायची ठरवली असती तर धाराशिवला झालं असतं. तुम्ही ठरवली कुठली? आणि मला विचारते पुरावा आहे का? तिकडं नेलं, ट्रस्टच्या मालकीचं केलं, हाणलेल्या ट्रस्टवर हाणलेलं मेडिकल कॉलेज नेलं आणि पुन्हा आपल्याला म्हणतंय फुकट इलाज करताव. मग माहितीच्या अधिकारात मी बी माहिती मागविली. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, ह्याच्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना या हॉस्पिटलला लागू आहे. योजना काय? इलाज दवाखान्यानं करायचं, पैसे कोणाकडून घ्यायचे? शासनाकडून. 2012ला 24 पेशंटवर 25 प्रकारचे उपचार आणि 2,50,750 रुपये घेतले शासनाकडून. 13ला गंमत झाली, 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार. आता 16 पेशंटवर जर 138 वेळा खोल फिटिंग केल्यावर काय राहील त्याच्यात? मग मी त्याला काय म्हणलं, किंवा ती 16 माणसं आणून एकदा दाखवा हाय ती का. आणि त्याच्या पोटी 10,13,500 उचलले. 2014ला 9 पेशंटवर 80 खोल फिटिंग. ती 9 तर आणून उभा करा. आणि त्याच्या पोटी 11,32,500. मग तुम्ही साधारणतः 2023 सालापासून 18,23,71,248 रुपये उचलले कोणाकडून? मग तुम्ही इलाज आमचे फुकट केले का? आणि भूषण हाणतोय कोणा नाकाच्या नाकात बोलून. का हाणायचं? म्हणजे पैसे शासनाकडून उचलायचे ना आपलं भूषण आपल्याला हाणायचं. बांधवान ही परिस्थिती आहे. माझं पहिलं काम धाराशिव मध्ये केलं, माझ्या वैयक्तिक मालकीचं केलं नाही, 100% शासनाच्या मालकीचं केलं. मला वाटतं की पहिला फरक. दुसरं, लाईटची अडचण होती का नाही तुमची? मला आलेले फोन 60% लाईटीचे ना. कुठला शिरसाव तर काय, मला रात्री सुद्धा झोपू देत नाही. 12ला आणि 1ला रात्रीची लाईट असली तर इशेज मिटला का? आपल्या पोटाला आलाय ना, असं कसं म्हणतो? तुम्हाला सांगतो, तुमचे डीपी आधी मी करत असताना डायरेक्ट करून देत होतो, आठवतं का नाही तुम्हाला? पुन्हा डीपीडीसीला मंजुरी फिंजुरी बघत होता का? डीपी आणला सकाळी, आणला की दुपारी जाळाला, दुपारी आणला की रातच्याला जाळाला, रातच्याला आणला की परत दुसऱ्या दिवशी. आधी ठिकाणात गेल्यावर आपण काय म्हणलं, हे तिथं अजून एक टाक, त्याची मंजुरी फिंजुरी पुन्हा बघू, ही आपण सांगत होता. ही काय म्हणतंय, ही जी आहे का देख ना तुमचं राणा पाटील काय म्हणतंय ते ऐका. आता तुमच्या एखाद्या माणसाचा इथं अपघात झाला, तुम्ही त्याला दवाखान्यात नेलं, तुम्ही डॉक्टरला इलाज करायला लावचाल का आधी माणसाला कागदपत्र बघा म्हणून? हे तर तसं म्हणणं नाही. हे म्हणतंय कागदपत्र भरल्याशिवाय इलाज करायचा. ह्यानं तारांकित प्रश्न दाखल केलाय कुठं? विधानसभेत. काय म्हणतंय ऐका. वार्षिक योजनेच्या अंतर्गत कामं मंजूर व्हायच्या आधी, वर्क ऑर्डर व्हायच्या आधीच कामं मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये केली गेली. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत ते काही दबावामुळे स्वतः लीव्ह वरती गेले. ती माहिती जी चुकीची दिली गेलेली आहे त्याची चौकशी व्हावी आणि सर्व जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती योग्य ती एक्झेम्पलरी ऍक्शन व्हावी. कारण महावितरणमध्ये अशी पद्धत, म्हणजे महावितरण साठी कॉन्ट्रॅक्टर काम करतोय का कॉन्ट्रॅक्टरसाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी काम करतायत, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना प्रश्न हा आहे की याची सखोल चौकशी करून येत्या 15 दिवसामध्ये कारवाईचे आपण आदेश द्याल का? काय केलं लक्षात आलं का? काय लक्षात आलं का? म्हणतोय वर्क ऑर्डर व्हायच्या आधी का डीपी केला. आता ह्या गिन्यान गेलेल्या येड्या बाबळीचं पीक घ्यायचं, आपल्याला कांदा लावायचा आहे, आपल्याला ऊस लावायचा आहे.
जळाल्यावर आपलं जळतंय ना. हे ना काय केलंय मला सांगा, असला माणूस असते गो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, वादी पटली तर हाल्या कापून टाकायचं, पण वादी घ्यायची आधी. हे असलंय. मला काय म्हणायचंय, त्याला का राग आला, मी काय केलं, मी काय दादा एक 20 ड्युटी करायला लावली. का करायला लावली, माझ्या तर बापाच्या शेतात नाही की. कोणाच्या शेतातले होते, शेतकऱ्याच्या. शेतकऱ्याच्या शेतातले डीपी करायला लावले. समजा मी 20 करायला लावले, त्यानं बी 48 तास द्यायचं आणि 40 करायला लावायचे ना. 40 करायला लावायचे, पण त्याकडे जातच नाही. म्हणून अशी जखमारी केली, ज्याच्यामुळं आता मंजूर झाल्याशिवाय डीपी तुमच्या शेतात करता येत. नुकसान कुणाचं झालं, आता बार्शी इथं शेजारीच आहे, त्या बार्शीत मंजुरी मिळाली आणि मी करून टाकतो. तिथं कोण विचारी, पण ह्या उजव्या हाताच्या माणसानं जी शांतपणा केला त्या विधानसभेत, अधिकारी कुठलाही करायला तयार झाला. नुकसान कुणाचं झालं, त्याला आल्यावर विचारा की उजव्या हाताचं काम कुठल्या उजव्या हाताने केलंच म्हणा. नुसतं नाकातल्या नाकातून शुद्ध बोललं म्हणजे लय शहाणा नसते म्हणा. एक बांधवांवरील लाईटीची अडचण बघून RDSS योजनेचा अध्यक्ष तुमच्या जिल्ह्याचा खासदार असते, मी होतो 5 वर्ष अध्यक्ष. काय केलं, 1303,70,00,000 रुपयाची 40 नवीन सबस्टेशन 33 केवीचे आपल्या धाराशिव जिल्ह्यात त्या ठिकाणी ह्याच ओमराजेनं मंजूर करून घेतले. त्याच्यातले 6 आपल्या परंडा तालुक्यातले आहेत. ताकमोडवाडी, वडका, रोहकल, कासापुरी, पांढरेवाडी आणि कपिलापुरी. किती मंजूर आहेत, 6. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जुने सबस्टेशन आहेत, पण अजून एक डीपी करायचं आहे तिथं. असे 6 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जिल्ह्यात 38 केले. आपल्या तालुक्यात डगपिंपरी 5 केलेत, जवळा, निजाम, वारदवाडी, 5 पिंपळा आणि सोनारी. ही 2250 वैयक्तिक शेतकऱ्याची डीपी. तुम्ही एक एक मागच्या वर्षी करीत होता का नाही. इस्टिमेट करा, सँक्शन घ्या, डीपीडीसीला जावा, मीटिंग झाली का बघा, आमचं नाव यादीत आलंय का बघा. आता एका झटक्यात 2250 डीपी झाले. आता कुणाच्या दारात द्यायची गरज नाही, मंजूर. आणि 1550 जी डीपी 63 होती ती काय केली आपण, 100 केली. मला वाटतं ही 1303 कोटीच्या कामाचे सर्वे चालू आहेत. कामं चालू झालेत काही. पुढच्या 1.5 वर्षात ही कामं झाल्यावर लाईटीच्या बाबतीत कसलीही अडचण ह्या मतदारसंघामध्ये झाली नाही. ही तुमच्या ओमराजेनं केलंय. का केलं, फोनहून कळालं ना दुखणं कुठं आहे. ती 63 डीपी 100 करावं लागते, 8-2 डीपी टाकावं लागतंय, सबस्टेशन अमुक ठिकाणी. कुठून कळालं आणि केलं. आता मला सांगा, ज्याचे 7 कारखाने आहेत आणि 150 संस्था आहेत, त्यानं त्याचा कारभार बघून तुमच्याकडे कवा लक्ष द्यायचं आणि कवा ही बघायचं. बघू शकताय का, ओमराजेचा 24 तास मधला 24 तास वेळ तुमच्या सगळ्यासाठी आहे. म्हणून आज या पद्धतीचं काम करू शकतो. चला ती जाऊ दे तात्या. मला आता आदेश आलाय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं, इथं जसं तुमचं 7 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम झालंय, त्याच पद्धतीनं जिल्ह्यात आपण 89 कोटी रुपयाची कामं 133 किलोमीटर लांबीची केली. खासदार निधी परंडा तालुक्यासाठी 1,60,00,000 रुपये खर्च केला. 30-54, 50-54, 2,60,00,000 रुपये. जनसुविधा 48 लाख रुपये. आणि ह्या कुठल्याही कामाला एकाने सांगावं की बाबा रुपयाची टक्केवारी कधी लागली का. आणि काही लोक आमच्यावर काय ह्याचा आरोप करते. आता तुम्ही कोणी केले सांगा मला, एकानं एक बी पटूशन आपण इथूनच पाठिंबा देऊन माघारी निघालो. बांधवानो, मला तुम्हाला विचारायचंय, जी लोक आमच्यावर टक्केवारीचा आरोप करते त्याच मंडळीला मला विचारायचंय की तुम्ही सांगत होता आम्ही लय श्रीमंत आहेत, लय पैसे आहे, लय जहागिरी आहे, जिथं कमी तिथं आम्ही म्हणत होता. मग तुम्ही अँब्युलन्स मध्ये शेण का खाल्लं महाराष्ट्र राज्याचा विचारावं लागेल. बात निकली है तो बहुत दूर तक जाएंगी, जब तक खत्म नहीं होती तब तक जाएंगी. अभी केलं सुरुवात तर चलू द्या. बांधवानो, 4,61,00,000 रुपयाचं अपंग बांधवाला जी लागणारं साहित्य आहे, कृत्रिम पाय, कृत्रिम हात, 2 चाकी सायकल असेल, कानानं ऐकायची मशीन असेल, व्हीलचेअर असेल, कमोड चेअर असेल, स्मार्टफोन असेल, स्मार्ट टिक असेल, 4,61,00,000 रुपयाचं सामान
माझ्या अपंग बांधवाला एक पैसाही खर्च नव्हता. ह्याच ओमराजेनं त्या ठिकाणी पहिल्यांदा योजना राबली बरं का. ही कधीपासून चालू आहे? 76 पासून चालू आहे. एका पटुशानं राबविली, पहिला मीच आहे. मग एवढी कामं केल्यावर मला काय कामाच्या बाबतीत बोलू शकता का? ह्यांना माहितच नाही. ह्यांना का माहित नाही ती सांगतो. केंद्र सरकारच्या योजना जिल्ह्यात राबवायच्या त्याचा आढावा घेते दिशा समिती. दिशा समितीचा अध्यक्ष असतोय खासदार आणि सचिव असतोय कलेक्टर आणि सगळे आमदार असतात सदस्य. तुमच्या मंत्र्याला, तुमच्या बाकीच्या 5 आमदाराला विचारा की एका तरी दिशा समितीच्या मिटिंगला तुम्ही हजर राहिले का? एकाही नाही. वर्षातून 4 वेळेस मिटिंग होत्यात एका वर्षाला, म्हणजे 5 वर्षाच्या एका सुद्धा मिटिंगला नाहीत 20 पैकी एका. मग ह्यांना कळणार कसं की खासदार दिवा कुठं लागलाय ती, म्हणून माहिती नाही. बांधवांनो ही परिस्थिती आहे. आता आमच्या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष पालकमंत्री आहे म्हणून आम्ही जात नाव का? आपण सदस्याचा अधिकार पाठवतोच की. मग जिथं अध्यक्ष खासदार आहे म्हणून त्याचं फक्त मान सन्मानामुळे जायचं नाही असं असतंय का? आपण कुणासाठी निवडून आलो? आपण जायलाच पाहिजे, पण त्यांना मान सन्मान पाहिजे. जिथं मी अध्यक्ष आहे तिथं कमीपणा करायला कशाला येते? पालक पनीर कोणी आलं नाही. आणि म्हणून आता ही झालं कामाचं. मला तुम्हाला विचारायचंय, जरांगे पाटलाच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्या त्याच्या 1.5 वर्ष आधी ओमराजेनं मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत मांडला होता. काय म्हणून मांडला होता? की तामिळनाडू राज्याचं आरक्षण 50%च्या पुढे 78%ला गेलं तरी टिकलं का? केंद्र सरकारनं त्यांच्या बाजूनं सुप्रीम कोर्टात काय दाखल केलं? ऍफिडेव्हिट. मी काय म्हणलं राज्य सरकारला, केंद्र सरकारला, की जसं तामिळनाडू सरकारचं आरक्षण तुम्ही वाचवलं होतं तसंच महाराष्ट्रातलं मराठा समाजाचं काय वाचवा? आरक्षण वाचवा. तसंच ऍफिडेव्हिट देऊन काय होईल? ती जर आरक्षण वाचलं असतं आपलं सुप्रीम कोर्टात तर मराठा ओबीसी वाद झाला असता का? झाला असता का? पण त्यांना दुखणं होतं उद्धव साहेबाचं खाली. म्हणली ही मुख्यमंत्री आहे, ह्याच्यासाठी खटा खांदा म्हणली. खटा खांदला आणि पडलं कोण? नियम आहे नीतीचा. एवढंच नाही, 50%ची आरक्षणाची मर्यादा वाढल्याच्या नंतर आरक्षण टिकत नाही. 50%ची मर्यादा वाढवायचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. संसदेला मी सदस्य आहे, मी मागणी करतोय 5 अधिवेशन. अरे 50ची मर्यादा वाढवून टाका ना. खालून राज्यानं घेतलेला निर्णय आपोआप टिकतय. वाढवली का? मग मला तुम्हाला विचारायचंय की मला कोणी सांगितलं नव्हतं, आंदोलन झालं नव्हतं तरी मराठा आरक्षणाचा विषय मी मांडला का? तर माझं कर्तव्य होतं तुमचा प्रतिनिधी म्हणून मांडला. नाहीतर बाकीचे लोक आंदोलन झाल्यावर आढायला चालू करतील, तिथून जाग येते. ओमराजेला 1.5 वर्ष आधी चालती ही भावना आहे. लिंगायत समाजाचा, या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मागणी करणारा बी एकमेव खासदार आहे ती म्हणजे ओमराजे निंबाळकर. लिंगायत धर्माला त्या ठिकाणी धर्म म्हणून मान्यता द्या म्हणणारा बी ओमराजे आहे. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हा विषय सुद्धा लोकसभेत मांडणारा मीच आहे. बघितला का नाही व्हिडिओ माझा? मग संसदेत 71 वेळेस बोललोय. शेतकऱ्याच्या मुळावर उठलं तरी बोललोय का नाही? कांदा आहे का नाही इथं? कांदा घेऊन तयार राहा कोण आली प्रचाराला तर. तुमची तलब चिरली का नाही अजून? भाई और बहिनो कशा उत्पन्न होया का नाही? दुप्पट होया सांग तू जरा. आता ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालंय की माहित नाही का तुम्हाला? कसं झालं सांगतो की 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन किती हजाराला आलंय? कांदा 60 रुपयाला गेला की कांद्यावर निर्यात बंदी. कांदा कुठे टाकला पुन्हा तुम्ही? उकंड्यावर. बिस्किरीच्या बाटलीचा भाव 20 रुपये लिटर आहे, गाईच्या दुधाचा भाव 24 रुपये लिटर आहे. कसा हाणायचं जोड्यानं कुणाला? हाय का नाही? आता 30 देशाचे पंतप्रधान काल आले होते, मला वाटलं काहीतरी बोलतील. आता हे काय म्हणले ते ऐका. मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम
किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा। और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा। ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए। कशी झक मारायची? नाही ती आलं कुठं अडकलाय. पहिला मुद्दा बघा की त्यांनीच म्हणते की आम्ही कर्जमाफी पहिल्याच मीटिंग मध्ये पहिलाच निर्णय कुठला घेऊ. आता किती मिटिंग झाल्या असतील 10 वर्षात. आणि आपला काटा काढला सोयाबीनचं सोयाबीन आहेत करून ती तर निराळाच आहे. एका बारक्या शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपये नुकसान आहे. 6,000 रुपयाच्या भावाचा फरक आहे. एका एकरात 5 क्विंटल सोयाबीन निघतंय. 5 सक 30,000 रुपये एकरात 30,000 तर 5 एकरात 5 तरी 15 1.5 लाख. ही कमीत कमी उत्पादन धरून काढले. 1.5 लाख रुपयाचं नुकसान आहे. कांदेवाल्याला विचारा की 2 लाखापासून ती 16 लाखापासूनची गिराईक आहे ती बुडालेले हाय का नाही. मग अजून आपली तलब जिरली का नाही, झाली का नाही निश्चिती. तरी अजून काही शाने आपकी बार 400 पार. असं जर म्हणलं घरी सोयाबीन ठेवलंय का 2-3 वर्षाचं हाय काय जणांकडे ते 1000 न विकायची तयारी ठेवायची बघा जर 400 पार गेलं तर. आणि कांदा लावायचा सोडून द्या पुन्हा दुसरं पीक उडका जर ही 400 पार गेलं तर. बांधवांनी ही परिस्थिती आहे. पुढं बाय और बहनो महंगाई कम हुई की नहीं हुई? म्हण की हुई. 400 रुपये डीएपीचं पोत 1600 न घ्यायला. 2014ला नांगरण आपला 800 रुपये एकर होता. आता हा कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? तुमच्या घरच्याला विचारा की आठवड्याचा बाजार 2014 जर तुमचा 100 रुपयात होत होता तर आज किती रुपये लागायला लागले? किती पटीनं वाढलंय? मोदी साहेबाचं भाषण आहे का एक अजून? महंगाई बढ़ती है तो गरीब क्या खाएगा? आज प्रधानमंत्री यहाँ आए थे लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं. काल मोदी आले ते बोलले का महंगाई का मग तरी त्यांचंच भाषण त्यांच्यावर उलटायले बघा तरी कसं उलटायले. मां बोलने के लिए तैयार नहीं है. इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है. बच्चा रात रात रोता है, मां आंसू पी के सोती है. और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए. गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है याद करके जाइए. कशी जख मारायची? 400ला सिलेंडर होतं तेव्हा म्हणतोय महाग आहे. आणि मतदानाला जाताना काय करा? पाया पाडा सिलेंडरच्या मग जावा. आता 400चं कितक्याला गेलंय? हा आता साष्टांग दंडवत झालं शिगडीला आणि टोकुऱ्यावर सिलेंडर घेऊन जावं मताला. काय का नाही? भाई और बहनों ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन सबसे ज्यादा जो खाएगा उसको भाजप में ईडी का धाक दे के लूंगा. काय झालं पुन्हा? आता पुढे ऐका. एनसीटी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. कशी जख मारायची? 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवर. तीच अजित पवार 5व्याच दिवशी त्यांच्याच मंत्रिमंडळात त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री. खातं कोणचं? अर्थ खातं म्हणले. याला खायचं चांगलं माहिती याला द्या म्हणजे. ही परिस्थिती आहे.
70,000 कोटीच्या घोटाळ्याची चौकशी बंद आणि तिकडे केजरीवाल विरोधात आहे, तर त्याला कुठं घातलंय? पटतंय का हो? पटतंय? तुम्ही जर सगळ्याला जेलमध्ये घातला असता, सगळ्याला समान न्याय दिला असता, तर आम्ही तुमचं सुद्धा पाय धुवून पाणी पिलं असतो, मान्य केलं असतं मोदी साहेब. पण तुमचं भ्रष्टाचार जे आहे ती निवडक आहे. होय, भावनाताई गवळी, प्रताप सरनाईक ह्यांच्यावर चौकशी झाली, शिंदे गटात गेले की चौकशी बंद. ही एकनाथ शिंदे बी सुखासुखी गेलेलं नाही, त्याला ईडीची तर जबाब दिला आणि पुन्हा गेलंय ती. आणि अजित पवार तर काय मनाने गेले काय? कशामुळे? सगळा खेळच असलाय. मला वाटतंय आम्ही बरी होय. आमच्याकडे जर यांचं हाणलेलं गबाळ असतं तर आम्ही सुद्धा स्वच्छ व्हायला पालतं तिकडेच पडलं असतं की. ज्या अर्थी आम्ही तिकडे पालतं पडलं नव्हतं त्या अर्थी आम्ही कुणाच्या बापाला काय घाबरायचं कारण नाही, कारण आपण इमानदार आहे. आणि म्हणून इथं ठाम खोट्टार राहून बसलो, घाबरतच नाव. बांधवानो ही परिस्थिती आहे. मग ना खाऊंगा ना खाणे दूंगा कुठं चुलीत गेलं, ही विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. पोराला तर नोकऱ्या दिसतात आहे का? तुम्ही जरा टाकून आला बरं सगळी. आता वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर 10 वर्षाच्या 20 कोटी झाल्या. हो, आता मला तुम्हाला विचारायचंय, वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जी पुण्याला येणार होता, 2 लाख पोराला नोकऱ्या मिळत होता, कुठे गेला? काल भाषणात सांगायला पाहिजे होता नाही का गुजरातला न्याला, आमच्यावर का पोटावर पाय दिला? काय अवस्था झाली या पोरावची विचारा. काय अवस्था विचारा या पोरावची. नोकऱ्या आहेत तर पाहुणे येत का? कुणी भाकर टेक नाही, कोणी भाकर टेक ना. आता एक काम करा, बघव्या कापडाचा तागा मागवा, आपण कापड घालू बघवी आणि घेऊ एक दीक्षा, बाम बोले म्हणायचं, साधू साधू. अशी परिस्थिती आपली झालेली आहे. चला, फार काही विषय सांगण्यासारखा नाही, तुम्हाला सगळ्याला ज्ञात आहे. एवढंच तुम्हाला मी सांगतो शेवटचं, की 45 वर्ष पवार साहेबांनी त्यांना मंत्रिपद दिलेलं असताना सुद्धा एका रात्रीत गद्दारी करून स्वतःच्या मंत्रिपदाच्या काळातलं पैसे वाचवायसाठी भारतीय जनता पार्टीत जाणार राणा पाटील आणि डॉक्टर पाटील एका बाजूला, अर्चनाताई एका बाजूला आहे. आणि पक्ष फुटत असताना, चिन्ह जात असताना, नाव जात असताना, सत्ता जात असताना, पलीकडे गेल्यावर 50 खोके मिळत असताना त्याच्यावर लाथ मारून इमानदारीनं उद्धव ठाकरेच्या मागे उभा राहिलेला उमराजे दुसरा पाहिजे. निर्णय तुमचा आहे. प्रामाणिक माणसाला मत टाकायचंय का बेमानाला टाकायचंय? पुढं त्या ताई, आता ताईचे तर एवढे व्हिडिओ आले, सांगावं तेवढं कमी आहे. काय बोलतात, गंमतच गंमत आहे. मी बघितलं किती दाखवावं काय काय दाखवावं. आता बघा, यांना आल्या आल्या विचारलं बरं का, काय विचारलं? ताई तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आला, मग अजितदादाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवणार का? त्या म्हणल्या मग कशाला, माझा नवरा बीजेपी मध्ये, मी कशाला वाढवू म्हणल्या, फुकट घेण्यानं देण्याचं. अजितदानंतर धोंडा जाणून घेतला असेल कपाळ्यात. हो, त्याच्या पुढं पुन्हा पोरग त्याच्या पुढं आहे. ती काय म्हणलंय, निष्ठा अंगानं वाढलं, तिची बुद्धी वाढून दिली नाही देवाने. ती काय म्हणी, माझ्या रक्तात काय रक्तात राष्ट्रवादी, रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आहे. लेकराचा दोष नाही. मल्हार पाटलाचे पप्पा कोणच्या पार्टीत आहेत आणि मम्मी, मग लेकराचा असा केमिकल लोचा होणार, लेकराचा दोष. पण त्यांना मी म्हणलं, तुमच्या आईबापाचा आदर्श घेऊन एक काम करा म्हणलं. तुम्ही काय म्हणलं, जसं तुमचे आईबाप एका रात्रीत पक्ष बदलते तसं काय करा, तुमचं किडनी लिव्हर शिल्लक आहे, शिंदे गटाला किडनीत टाका आणि लिव्हर मध्ये टाका मनशे. म्हणजे तुम्ही बी रात्री बोंबलत कोणत्या पक्षात गेला तर सकाळी सांगायला रिकामं की माझ्या किडनीत शिंदे गट होता म्हणून. चलतंय का हो? चलतंय का? बाबानो, ह्या पद्धतीची परिस्थिती आहे. एकच साधा. आता ह्या ताईचा प्रश्न बघा, काय म्हणतात अर्चनाताई बोलायला लागले TV 9 ला. कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद तुम्ही बघा, म्हणजे उमेदवारी अर्ज जरा उशिरा डिक्लेअर झाला. एकच मिनिट पप्पा. प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त आहे. तुम्ही बघताय
थोडा घसा बसला. उमेदवारी अर्ज उशिरा डिक्लेअर झाला, पण ज्या पद्धतीचा प्रतिसाद आहे महायुतीचे सर्व धाराशिव मतदारसंघातील नेते आणि कशाला काही द्यायचे का निवडून असला खासदार? पुन्हा तुमच्या टकोऱ्याचं तुम्ही धोंड आणून घ्यायचा पाठ. थांबा थांबा, ही नीट ऐका. मृत्युमुखी पडले असते. मी फक्त ही 2 उदाहरणं दिली की मोदीजींनी आजार झाल्यानंतर मला माहितीये मला चिठ्ठी आली शॉर्ट, पण याला मला बोलू द्या 1 मिनिट. कशी जग मारायची तर सांगा की. आणि ह्यांना जर तुम्ही खासदार, मग माझं काय म्हणणं नाही बाबा. तुमची पुन्हा कशी आता जशी 10 वर्षांनी निश्चिती झाली चांगली, अशी निश्चिती फक्त होऊ द्यायची. लय मोदार नाही सांगायची मला आवश्यकता नाही. पण मला आता तुम्हाला शेवटच्या प्रश्नाकडे न्यायचंय की आता माझ्याकडे कमी काय हो, फक्त का तर 50 कोटी घ्यायचं. पण माझं मोठे पण सांगतो तुम्हाला, शेतकऱ्यांनी मला अक्षरशः 10,000 रुपये वर्गणी दिली. काल आगळगावला आपला प्रचाराचा नारळ फोडायचा होता, तिथल्या आगळगावच्या लोकांनी 23,000 रुपये, उंबडग्याच्या लोकांनी 50,000 रुपये, मला वाटतंय शेंद्रीच्या लोकांनी, बावची, किती लोकांचा. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, एक 8वीतली मुलगी आहे, त्या बिचारीनं चिंचा असते का, चिंचा ती फोडून जी चिचुक राहते का, ती चिचुक विकून 1660 रुपये कमिली होती. ती सुद्धा मला त्या पोरीनं दिले. काय अजून पाहिजे हो? मला वाटतंय राम जेव्हा रावणाच्या बरोबर युद्ध खेळत होता तेव्हा ती खार सुद्धा वाळत जाऊन लोळायची, ती माती पुन्हा त्या समुद्रात टाकायची. म्हणजे तिचा सुद्धा खारीचा वाटा होता का नाही? तसं माझ्या या बहिणीचा खारीचा वाटा आहे या लढाईत. मला सांगा, इतक्या इमानदारीच्या पैशावर जर मी निवडणूक लढवित असेल तर परमेश्वर मला अपयश येऊ देईल का सांगा? कधीच येऊ देणार नाही. आता एकच फक्त शेवटचा विषय तुम्हाला दाखवतो की ही मुद्दामून दाखवणं गरजेचं आहे का तर ही माणूस लय महत्वाचा आहे. ही साधा हलगीवाला आहे, कांबळे नावाचा मागासवर्गीय समाजाचा माणूस आहे. ही 500 रुपये हलगी वाजवतोय. ती काय म्हणते का, ती गेलं राष्ट्रवादीच्या ह्याच्यात हलगी वाजवायला रॅलीत 500 रुपयानं. ती काय म्हणते का, टोपी त्याची जाती गाड्या खंदानी पक्ष शरद पवारचा. त्यावेळेस खासदार कोण वाटतं तुम्हाला? ह्याच काल शहरात ओमराजे होणार. कोण होणार? ओमराजे किती मतांनी? किती येईल की कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब. तुम्ही आले कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणती राष्ट्रवादी? ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी. यावेळेस मग महाविकास आघाडी का? नाही, आमच्याकडे इतर ओमराजे चालला पाहिजे. नाही डांगडिंग नाही तसली. हा ओमराजे चालणार. नाही मता नाही येणार आहे. वाघ आहे ती. आवाजीचा साधा फोन जर केला, मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलतोय ती. मोटरसायकल हा मग ओमराजे चालणार आहे इथं. हा मग लोक 500 रुपये हाजरीने माणसं आणलेली आहे ती. 500 रुपये हाजरीने आणली. ह्या माणसाचं तुम्ही भाषण ऐकलं. ही भाषण झाल्या ह्याच्या घरी रात्री 2 लाख रुपये घेऊन राष्ट्रवादीची माणसं गेली, अजित पवार गटाची. म्हणले मामा ही 2 लाख रुपये घ्या आणि फक्त एवढंच म्हणा की ही जी बोललोय तिथं ती ओमराजेच्या पैशामुळे मी बोललोय असं म्हणा. म्हणलं त्यानं काय म्हणावं, म्हणलं उठ इथलं, म्हणलं उठ. म्हणला तू 500 रुपये दिले, तुझ्या 500ची हलगी मी रॅलीत वाजून आलं, तुझं 500 फिटलं. म्हणला तुझा माझा यावर क्लिअर झाला. म्हणला आता राहिला मत टाकायचा विषय. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मत कुणाला टाकायचा ह्याचा अधिकार दिलाय. म्हणला माझं मत ओमराजेलाच. म्हणलं चल उठ मग, चल म्हणलं पैसे चल. काय दाखवतोय? ती गरीब माणूस आहे, 500च कमी होतोय. ती ज्या दिवशी लागेल त्या दिवशी, नाही लागेल त्या दिवशी गेलं बोंबलं. पण त्यानं सुद्धा 2 लाख रुपयावर लात मारली आणि इमान स्वतःच्या इमानाशी केलं. हे जर पाय दोन ह्या 40 बोक्याला पाजावं थोडं थोडं पाणी. पाजावं लागेल का नाही? येईल का गुण? पण काय बाबांनो एवढी प्रेम करणार. एखादर भाजीवाल्यानं आपशिंग्याचा आहे, तुळजापूरच्या खाली नाही का आपशिंगा, तिथला शेतकरी आहे. मी तिची पेंडी 20 रुपयाला घेत होतो. 3000 पेंड्या होत्या. आलं बाजारात धाराशिवच्या. म्हणला फुकट घेऊन झाला, फक्त एकच आट म्हणलं ओमराजेला मत टाकायचं. म्हणलं काय पाहिजे अजून मला? मला वाटतं ही काय दर्शवतं की लोकांनी निवडणूक हातात घेतलेली
आणि निकाल काय लागणार आहे आपल्याला माहिती आहे. फक्त माझी इच्छा काय, पैशाच्या ताकदीवर जी गुरमीन घमेंडखोर भाषणं चालू आहेत का सगळे, काय बोललं जातंय. आता शेजारीच भाऊ आहेत राजा भाऊ, काय भाषण केलं हो भाऊनं. तुम्ही अर्चनाताईचा प्रचार करता, शिवाय किती घाण घाण द्यायला लागलो. बघितलं का नाही तुम्ही काय बोलता. ही व्हिडिओ सुद्धा वाचून दाखवू म्हणजे इतकी घाण शिवाय येते. आपलं सुसभ्य माणूस दाखवू शकत नुसतं माझच बोलायला लागलाय. बरं प्रेमानं माणसं अंगावरची कापडं काढून देते, दाब दिल्यावर मग कापडं काढून घेते ती म्हणा. तू किती का पैसेवाला असं बांधवानं एक परिस्थिती आता फार काही बोलत नाही. उद्याच्या 7 तारखेला मतदान आहे. काटलंय बरं झालं 7 म्हणलं. म्हणलं ही दिल की बात चालली का मन की बात चालली काय कळायचं नाही म्हणलं. बांधवानो उद्याच्या 7 तारखेला मतदान करताना 2 मशनी आहेत. मतदान जास्तीत जास्त करायचंय, सगळ्याला घराच्या बाहेर करून काढायचंय. महिलाला व्यवस्थित सांगा 1 नंबरच्या मशनीवर 2 नंबरचं माझं बटन आहे, 2 नंबर लिहिलंय, त्याच्या पुढे नाव आहे माझं. ज्याला लिहिता वाचता येतं त्यांनी नाव वाचावं. ओमप्रकाश गोपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, त्या नावाच्या पुढे पुन्हा मशालीचं चिन्ह आहे. नाही चिन्हाच्या आधी माझा फोटो आहे. मला तर ओळखीत की माझा फोटो बघून मला ओळखीतात की. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यानं फोटो बघायचा आणि फोटो बघून पुन्हा मशाल बघायची. आणि मशालीच्या पुढचं काय दाबायचं, ती बटन दाबलं की टुई करून आवाज येतोय. आवाज आला की माघारी फिरायचं नाही. बाजूला व्हीव्हीपॅट मशीन आहे, त्याच्यात मशालीची चिठ्ठी 2 नंबर लिहिलेलं नाव गळून पडतंय का बघायचं. ती झाला पुरावा की आपलं बटन मशालीला दाबलं. मत सुद्धा कुठे गेलंय, मशालीला. कारण मशालीत पडलेल्या चिठ्ठ्या बी मापणार आहेत आणि मशनीतलं मत बी मापणार आहे. ह्याच्यात गोळ होणार. आणि जर बटन मशालीचं दाबलं चिठ्ठी भलती निघाली तर मग काय करताल तुम्ही. अय बाबा ती मशीन फोडायचं माझ्या मन नशिबाला आणसाल काहीतरी तुम्ही. पुढं 8-8-9-9 फिरायली ती. मी एकटाच आहे, जीव जमलाय माझा. 2 किलो वजन कमी झालंय. अजून महिनाभर पुढे इलेक्शन चाललं. मशीन फोडायची नाही, लेखी अर्ज द्यायचा की असं असं मी मतदान करत असताना अमुक अमुक बटन दाबला असता चिठ्ठी तमुक तमुक पडली तरी तुम्ही खात्री करावी, ताबडतोब मतदान बंद करावं. ह्याच्यावर काय घ्यायची ऑब्जेक्शन. लेखी तोंडी मतदान अधिकारी ताबडतोब मतदान. पण मशालीचं बटन दाबून जर मशालीला चाललं तर मतदान चालू द्या. फक्त खात्री काय करायची, मशालीची चिठ्ठी. कळलं. मग ईव्हीएम मध्ये गोळ होत. बस एवढंच तुम्हाला आवाहन करतो. उद्याच्या 7 तारखेला तुमचा खासदार म्हणून 5 वर्ष मी इमानदारीनं काम केलंय, प्रामाणिकपणे काम केलंय. त्या कामाच्या जोरावरच तुमचं मत मी मागतोय. मला अधिकार आहे. तुम्ही 7 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून परत एकदा तुमचा खासदार म्हणून या ओमराजेला निवडून द्यावी विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच त्या दबाव पारडावासी तालुक्यातील स्वाभिमानी जनता एकीचा विश्वास तुम्हाला देईल. कांदलगावच्या राजेंद्र नवले या शेतकऱ्यानं सुद्धा मला 10,000 रुपयाची मदत केली. त्यांचा आभार आहे. तुमच्या कष्टाचे पैसे 100% मला जिंकून देतील.